विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत. आपण काय पाहतोय, इयत्ता 5वी मधील गणितातील चॅप्टर नंबर 2 त्यातील नंबर वर्क. कोणता चॅप्टर पाहतोय? नंबर वर्क. त्यातील पाहतोय प्रॉब्लेम सेट नंबर 5. तर प्रॉब्लेम सेट सुरू करण्या अगोदर आपण काय करणार आहेत, ह्या प्रॉब्लेम सेट वरती आपल्याला काय विचारलेलं आहे याच्यामध्ये प्लेस व्हॅल्यू जे आपल्याला इथं विचारलेलं आहे, एक्सपांडेड फॉर्म हे काय असतं अगोदर हे समजून घेऊ. एक्सपांडेड फॉर्म हे आपण एका एक्झाम्पलच्या साहाय्याने समजून घेणार आहोत आणि मग नंतर सोडूया प्रॉब्लेम सेट. ओके, तर बुकमधलं तर आपण काय करणार आहोत, पुस्तकातलंच एक्झाम्पल सोडवणार आहोत. म्हणजे हे पुस्तकामध्ये पण सॉल्व्ह करून दिलेलं आहे. 27 लाख समजून सांगितलेलं आहे, कसं कुठं प्लेस असतं, कुठं प्लेस व्हॅल्यू कसं लक्षात ठेवायचं आहे. 27,65,043 100 किती इथं 0 आहे. तर अगोदर काय करायचं माहिती आहे का, इथं लिहायचे डिजिट, त्यानंतर करायचे दुसऱ्या आडव्या ओळीत लिहायचे डिजिट नंतर प्लेस आणि नंतर खाली लिहायचे प्लेस व्हॅल्यू. तर आता तुम्ही हे इथून पण लिहू शकता. डिजिट लिहायचे इथं 2 7 6 5 0 4 3 2 7 6 5 0 4 3. तर तुम्हाला माहिती आहे इथं काय असतं, युनिट्स असतं, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक्स आणि इथं 10 लॅक्स. तुम्ही इथून पण लिहू शकता आणि म्हणजे ही संख्या किती अंकी आहे याच्यावरून तुम्हाला इथं सुरुवातीला काय लिहायचं ते कळणार, किती 10 लॅक्स. पण जर कळत नसेल तर काय करायचं, लास्ट पासून लिहिता यायचे. युनिट्स इथं, टेन्स इथं, 100 इथं, इथं किती युनिट्स, टेन्स, 100 इथं किती 1000 इथं किती 10,000 इथं लॅक आणि इथं किती 10 लॅक्स. लास्टपासून का लिहिता यायचंय, कधी कधी आपली किती अंकी संख्या आहे आपल्या लक्षात येत नाही, त्यावेळेस चुकायला नको म्हणून शेवटून लिहिता यायचे. 1 2 3 4 5 6 6 अंकी जर संख्या असेल तर आपल्याला कुठनं लाखापासून सुरुवात करावी लागते. 7 अंकी असेल तर 10 लाखापासून सुरुवात करावी लागते. हे लक्षात येण्यासाठी काय करायचे, लास्ट पासूनच लिहित चालायचे. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 मग जितकी संख्या असेल आपण तिथे येऊन काय करणार, स्टॉप करणार. त्यामुळे लास्ट पासून सुरुवात करायची. आता प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची, एकदम सोपी. प्लेस तर तुमच्या ध्यानात आल्या, 2 ची प्लेस कुठे आहे, 2 कोणत्या प्लेसला आहे, इथं 10 लॅक्सच्या प्लेसला आहे. 7 कुठे आहे, लॅक्सच्या प्लेसला आहे. 6 कुठे आहे, 10,000च्या आहे. 5 कुठे आहे, 1000च्या आहे. 0 कुठे आहे, 100च्या आहे. 4 कुठे आहे, 10च्या प्लेसला आहे. 3 कुठे आहे, युनिटच्या प्लेसला आहे. एवढं तर कळलं तुम्हाला. आता यांच्या प्लेस व्हॅल्यू कशा लिहायच्या, एकदम सोपं आहे, काहीच डिफिकल्ट नाही. प्लेस व्हॅल्यू कशा लिहायच्या, ही जी संख्या आहे ना ही लिहायची 2, बरोबर का. अगोदर 2 लिहून घ्यायची आणि याच्या पुढं किती संख्या आहेत ना तेवढे शून्य देऊन टाकायचे. याच्या पुढे किती अंक आहे तेवढे मोजायचे. 1 2 3 4 5 6 काय करायचे, तेवढे शून्य देऊन टाकायचे. हे दिला पहिला शून्य आणि कॉमा कुठं कुठं द्यायचं आहे, जिथं पहिला आहे तिथंच तुमच्या लक्षात येण्यासाठी. हे 2 जसेच तसे लिहायचे, पुढच्या सगळ्या जागेवर शून्य लिहून टाकायचे एकदम सोप्या भाषेत. 2 3 4 5 किती झाले, 6 शून्य, 6 होते 6 शून्य. कळली याची प्लेस व्हॅल्यू. आता याची हे कुठे आहे, 7 कुठे आहे, लॅकच्याच प्लेसला आहे. मग याच्या पुढं 7च्या पुढं किती अंक आहे तेवढे शून्य देऊन टाकायचे. मी इथे लिहायचे 7, 7च्या पुढं किती शून्य आहेत तेवढे देऊन टाकायचे. 1 2 3 4 5 शून्य नाहीत, किती अंक आहेत ना ते मोजायचे. 1 2 3 4 5 आणि तेवढे शून्य देऊन टाकायचे. 6, 6च्या पुढं किती आहेत, किती आहे 6च्या पुढं 1 2 3 4 देऊन टाकायचे. 6च्या पुढं कॉमाच्या जागेवर असेल पहिला त्याच जागेवर द्यायचा. 1000च्या पुढं किती आहेत, ते 5च्या पुढं किती शून्य 3 आहेत, मग लिहायचं 5 आणि पुढं फक्त 3 शून्य. ओके, 5,000. आता इथं 100 किती आहे, 0. जर हे 0 कोणत्या पण प्लेसला असू द्या, 10 लॅकच्या प्लेसला असू द्या, लॅकच्या प्लेस असू द्या, कुठं असू द्या, जर 0 असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे, 0. असं नाही करायचं 0च्या पुढं अजून 2 शून्य द्यायचे, तसं करायचं नाही. काय करायचं, 0 जर असेल तर डायरेक्ट 0 लिहून मोकळवायचे. 0 आणि 10च्या प्लेसला किती आहे तिथं 4, 4च्या पुढे किती अंक आहे, एकच. मग 4च्या पुढे किती आहे ना, एकच शून्य. आणि 3च्या पुढे तर अंकच नाही, मग फक्त
3 कळलं प्लेस व्हॅल्यू किती सोपं आहे ते डिजिट प्लेस व्हॅल्यू इथपर्यंत कळलं आपण आता नंतर एक्सपांडेड फॉर्म पाहू जेव्हा ते क्वेश्चन सुरू होणार आहेत ना त्याच्यात थोडंसं अगोदर पाहू इथपर्यंत क्वेश्चन कळलेत आता याच्यावरच प्रॉब्लेम सेटमधले 3 क्वेश्चन जे आहेत ते एवढ्या याच्यावरच डिपेंड आहेत फक्त हे कळले अगोदर काय करायचं डिजिट लिहून घ्यायचं प्लेस आणि प्लेस व्हॅल्यू हे डिजिट प्लेस आहेत ना हे आपण तुमच्या आता पाठ झाले असते लास्ट युनिट टेन्स 100 1000 10,000 लॅक्स आणि 10 लॅक्स ओके जर नाहीच कळालं तर त्यावेळेस तुम्ही चार्ट पण काढू शकता आणि प्लेस व्हॅल्यू काय करायचे एकदम सोपं आहे प्लेस व्हॅल्यू या 2ची जर विचारली तर काय करायचे 2च्या पुढे किती अंक आहेत तेवढे शून्य देऊन टाकायचे 7ची विचारली तर काय 7ची विचारली तर काय 7च्या पुढे किती डिजिट आहेत तेवढे 0 लिहायचे ओके कळलं आणि जर एखाद्या ठिकाणी जर 0 असेल कोणते पण ठिकाणी असू द्या तर त्या 0च्या पुढे किती अंक आहेत ते मोजून तेवढे 0 नाही लिहायचे 0ची जर प्लेस व्हॅल्यू विचारली तर काय येते ती ऑलवेज 0 येते एवढं फक्त लक्षात ठेवायचं आता पाहू आपण प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन्स आता फर्स्ट क्वेश्चन काय राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट्स ओके किती 5-7 क्वेश्चन विचारलेले आहेत एकदम सोपे आपण सोडू लगेच प्लेस व्हॅल्यू विचारले प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय लिहायचे जी अंडरलाईनची संख्या असेल जो डिजिट असतो अंडरलाईन तो डिजिट लिहायचा आहे आणि त्याच्या पुढे जितके संख्या आहेत ना जितके डिजिट आहेत ना काय करायचे तितके 0 लिहायचे मग काय करायचे पहिला याचा आन्सर 7 खाली अंडरलाईन आहे म्हणून 7 आणि पुढे किती शून्य आहेत किती अंक आहेत तेवढे मोजायचे आणि तेवढे शून्य देऊन टाकायचे 1 2 3 4 5 6 पहिला शून्य कॉमा कुठे आहे ते पुन्हा पाहायचं आहे बरं का एक अंक झाल्यावर कॉमा आहे मग आपण पण तसंच करायचं आहे पुन्हा 2 अंक कॉमा पुन्हा हे 3 अंक मग 3 शून्य कळ किती सोपं आहे प्लेस व्हॅल्यू काढायची किती सोपं आहे प्लेस व्हॅल्यू काढायची कळ प्लेस व्हॅल्यू कशाला म्हणतात ते डिजिट त्याच्या पुढं तेवढे 0 किती संख्या होती 78,95,210 बरोबर का आपल्याला 7ची प्लेस व्हॅल्यू विचारली होती मग 7 आणि 7च्या पुढे किती डिजिट आहेत किती अंक आहेत तेवढे शून्य किती होते 7च्या पुढे अंक किती होते 6 मग 6 शून्य आपण लिहिले दुसरं काय 2 नंबर किती आहेत 14,95,210 बरोबर का इथं कितीचे आपल्याला कोणती कशाची प्लेस व्हॅल्यू विचारली 4ची मला यायचं आहे 4 आणि 4च्या पुढे किती संख्या आहेत तेवढ्या मोजायच्या आहेत किती आहेत 1 2 3 4 5 मग तेवढे शून्य पुढे देऊन टाकायचे मग किती येणार हे 4च्या पुढं हे 2 आणि हे 1 2 3 ते लिहून टाकायचे ओके तर हे लिहिले आपण शून्य किती शून्य तेवढे पाहून लिहिले शून्य आता तुम्हाला जर कॉमा द्यायचं कळत नसेल तर इथं काय 4 नंतर काय कॉमा आपण पण तसंच करायचं 4 नंतर कॉमा नंतर 2 संख्या आहेत मग आपण 2 शून्य लगेच कॉमा झालं आहे का नाही सोपं 3 नंबरचं काय 3,52,749 इथं पण याचं पण आन्सर काय येणार आता कशाची विचारली प्लेस व्हॅल्यू 5ची मग लिहायचं अगोदर 5 त्याच्या पुढे किती संख्या आहेत 1 2 3 4 तेवढे शून्य लिहून घ्यायचे 4 कॉमा कुठं द्यायचा पाहायचं 5च्या नंतर काय एक संख्या आहे त्याच्यानंतर कॉमा आहे मग आपण पण तसंच करायचं झाली प्लेस व्हॅल्यू कळालं एकदम सोपी पद्धत आता चौथं एक्झाम्पल काय 50,000 यातली प्लेस व्हॅल्यू कशाची विचारली आपल्याला लास्टच्या 0ची कोणत्या पण जरी 0ची विचारली असेल इकडल्या जरी 0ची विचारली असली तरी ती किती आली असती 0ची प्लेस व्हॅल्यू ऑलवेज किती असते 0ची प्लेस व्हॅल्यू ऑलवेज किती असते 0 हे लक्षात ठेवायचं बरं का आता प्रॉब्लेम नंबर 5 आता 5 नंबरची संख्या काय 5 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला खाली दिसत नव्हतं त्यामुळे वर लिहिलं मी थोडंसं काय 89 lakhs 99,988 आपल्याला कितीची प्लेस व्हॅल्यू विचारली ह्या 9ची ते 9 अगोदर लिहून घ्यायचे त्या 9च्या पुढे किती संख्या आहेत 1 2 3 4 मग किती 4 शून्य लिहायचे 1 2 3 4 कॉमा द्यायला पाहिजे ह्या 9 नंतर किती संख्या झाल्यावर कॉमा आहे 1 9 मग 1 0 झाल्यावर आपण पण कॉमा लिहायचं आहे कळालं क्वेश्चन नंबर 1 अंडरस्टँड पाहिजे क्वेश्चन नंबर 2 काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता प्लेस व्हॅल्यू कशाला म्हणायचे कळ त्या संख्येची जागा आणि त्याच्या पुढे जितक्या संख्या आहेत ना तितके शून्य त्याच्यावर लिहून द्यायचे एकदम सोपी प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय असतं
त्याची ती हे असते, आपण त्याला कसं रीड करतो ती त्याची म्हणजे ती कोणत्या जागेवर आहे ना त्याच्यात तेवढे शून्य आपल्याला पुढे द्यायचे असते. पण हे तुम्हाला सोप्या पद्धतीने आपण शून्य द्यायचे शिकवतो, कारण इतकं तुमच्या लक्षात राहत नाही. 78 लॅक्स आहे, मग जर पहिल्या ठिकाणी असेल तर किती पुढं 6 शून्य द्यावं लागते. जर इथं हे कोणत्याही लॅक्सच्या याला आहे डिजिटला, तर मग पुढं लॅक्स असल्यावर पुढं किती 5 0. आणि हे जर अंडरस्टँड होत असलं तर अतिशय उत्तम आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण क्वेश्चन नंबर 2 काय, राईट द नंबर इन देअर एक्सपांडेड फॉर्म. आता आपण यातले प्रॉब्लेम म्हणजे ह्या क्वेश्चनमधले जे गणित आहे ते सोडवायच्या अगोदर काय करू, एक एक्झाम्पल समजून घेऊ. आपल्याला काय करायचं, एक्सपांडेड फॉर्म काय असतं हे शिकायचे. तर इथे संख्या आहे आपल्याकडं काय 95 लॅक्स 10,000 इथं 0 आहेत म्हणजे काय 95 लॅक्स 4,506. ओके, तर याला काय करायचं आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. एकदम सोपं आहे. आधी लिहायचं आहे 9. 9च्या पुढं किती संख्या आहेत तेवढे शून्य 1. ओके, आणि कॉमासाठी पहिलीच टेक्निक वापरायची. जर तुम्हाला कळत नसेल कुठं द्यायचं ते प्लस करायचं आहे. काय करायचं आहे प्लस, नंतर दुसरी संख्या किती आहे 5, पुढं कॉमा आहे, पुढं किती अंक आहे तेवढं शून्य. हे काय असतं, ती ज्या प्लेसला आहेत ना त्याच्यानुसार शून्य ठरवले असते. तिथं कोणतं आहे 5 कुठं आहे लॅकच्या प्लेसला आहे. लॅकवर किती आपण लाखावर किती शून्य देतो 5, मग पुढं किती येणार शून्य 5 येणार. आणि हाच काय असतो एक्सपांडेड फॉर्म असतो. पुन्हा किती आहे पुढं शून्य. तर हे कोण 10,000च्या प्लेसला इथं जर एखादी संख्या असती तर आपण काय केलं असतं त्याच्या पुढं 4 शून्य दिले असते. पण इथं किती आहे 0. मग 0 ज्या ठिकाणी असेल तिथं किती करायचं आहे फक्त 0 लिहायचं आहे. अधिक प्लस 4, 4च्या पुढं किती संख्या आहे तेवढे शून्य किती आहे 3. ओके, प्लस 5, 5च्या पुढे किती संख्या आहे 2 तेवढे शून्य बरोबर. पुन्हा किती आलं आहे शून्य, पुन्हा किती आलं आहे 0 नुसते 0, पुन्हा 6. आणि यालाच आपण असं पण लिहू शकतो कसं, हे शून्य हे यामध्ये लिहिले काय नाही लिहिले काय काही फरक पडतो का नाही. तुम्ही असं पण एकदम सोपा फॉर्म लिहू शकता किंवा मग याला असं पण लिहू शकता. जसं आहे तसंच, फक्त आपण काय करणार आहे शून्य काढून टाकणार आहेत. हे शून्य काढून टाकणार आहे. यालाच काय म्हणते नथिंग बट एक्सपांडेड फॉर्म. काय एक्सपांडेड फॉर्म कळलं आलं लक्षात का. अजून एकदा समजून सांगू. 9 10 लॅकच्या प्लेसला होते, मग 10 लॅकच्या प्लेसला आपण किती शून्य देतो त्याच्यावरती 6, मग पुढे दिले 6 शून्य. 5 कुठे लॅकच्या प्लेसला आहे मग 5 शून्य. आणि हे असं लक्षात ठेवण्यापेक्षा कसं लक्षात ठेवायचं एक्सपांडेड फॉर्म पहिली संख्या घ्यायचं, पहिला डिजिट घ्यायचा, त्याच्या पुढे किती आहेत किती नंबर्स आहेत किती डिजिट आहेत वाचायचे किती आहेत 1 2 3 4 5 6 तेवढे शून्य देऊन टाकायचे. कॉमा जिथं जिथं होता तिथं तिथं द्यायचं आहे बरोबर का. आता 2 नंबरची घ्यायची 5, त्याच्या पुढे किती संख्या आहे तेवढे शून्य. त्याच्यानंतर काय असेल ते घेऊन टाकायचं 0. फक्त ज्या ठिकाणी 0 येईल त्या ठिकाणी 0 कॉमा आणि त्याच्या पुढे किती संख्या आहे तेवढं तसं करायचं नाही. 0 असलं का 0च लिहायचं. आता हे कळलं याला काय म्हणतात एक्सपांडेड फॉर्म. मागच्या एक्झाम्पलमध्ये शिकलो त्याला काय म्हणतात प्लेस व्हॅल्यू. इथं फक्त जम्बलिंग करायचं नाही. प्लेस व्हॅल्यू विचारल्यावर काय लिहायचं आहे, एक्सपांडेड फॉर्म विचारल्यावर काय लिहायचं, एक्सपांडेड म्हणजे काय लांब, मग हे काय करायचं असं लांब करून लिहायचं एक्सपांडेड फॉर्म. कळलं. आता आपण यातले क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण किती आहेत 5 सब क्वेश्चन आहेत. एकदम सिंपल आहे काहीच नाही. फर्स्ट किती आहे 56,43,250. काय करायचं एक्सपांडेड फॉर्म लिहायचं आहे म्हणजे काय करायचं एक्सपांडेड फॉर्म लिहायचं आहे म्हणजे आधी लिहायचे 5 पहिली संख्या, त्याच्या पुढे किती अंक आहेत तेवढे शून्य आणि कॉमा जसा आहे पहिला तसाच. ओके लिहिलं इथपर्यंत. पुन्हा दुसरी संख्या 6 त्याच्या पुढे किती डिजिट आहेत तेवढे शून्य तेवढे 0. 6च्या पुढे किती आहेत 5 मग 5 असेल. ओके पुन्हा प्लसचं साईन. पुन्हा 4च्या पुढे किती नंबर आहेत 4 1 2 3 4 मग तसंच तेवढे शून्य आणि जिथं कॉमा होता पहिला तिथंच 10,000च्या प्लेसपर्यंत तसंच. पुन्हा अधिक पुन्हा प्लस मग पुढची संख्या किती आहे 3. 3च्या पुढे किती संख्या आहे 3 मग किती
3 0. ओके, कॉमा पहिलं आहे तसंच. पुन्हा 2 2 2च्या पुढे किती संख्या आहे 2 2 मग 2 0. पुन्हा 1 1च्या पुढे किती संख्या आहे 1 मग एक 0 आणि शेवटला 5 जशाचे तसे. हा झाला एक्सपांडेड फॉर्म. कळलं तुम्हाला किती सोपं आहे ते. सुरुवातीचा अंक 5, त्यानंतर किती संख्या आहेत किती डिजिट आहेत तेवढे 0, नंतर सेकंड डिजिट किती आहेत पुढे किती संख्या आहेत तेवढे 0. कळलं. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल किती आहे 70,850 70,850. किती सोपं आहे. 7 लिहायच्या अगोदर 7च्या पुढे किती 0 आहेत तेवढे 1 2 3 4 कॉमा इथे. मग इथे पुन्हा त्याच्या पुढची संख्या किती आहे 0. तर 0च्या पुढे किती आहे 3. मग पुन्हा 3 0 द्यायचे की याच्या पुढं नाही. 0 असल्यावर फक्त 0 लिहायचं आहे. अधिक किती 8 8 वर किती पुन्हा पुढे किती संख्या आहेत 8 वरती 2 मग किती 2 0 2 0. पुन्हा 1 1 1 1 वर किती आहे पुढे एकच डिजिट आहे मग फक्त 1 0 आणि ते 5. तर यालाच आपण असं कसं लिहू शकतो. हा 0 काढून टाकून लिहू शकतो आपण. 70,000 प्लस 810 प्लस 5. कळलं. आता 3 नंबर तिसरं एक्झाम्पल काय 8,35,999. लिहायच्या अगोदर 8 वर किती पुढं संख्या आहे 5 5 0. पुन्हा 3च्या पुढं किती संख्या आहेत किती संख्या आहेत 4 मग तेवढे 0. 9च्या पुढे किती आहेत सॉरी 9 लिहिलं मी. 3च्या पुढे किती आहे 5च्या पुढे किती आहेत 3 संख्या आहेत मग 3 0. पुन्हा 9च्या पुढे किती संख्या आहेत ह्या 9च्या पुढे 2. पुन्हा हे 9 ह्या 9च्या पुढे किती संख्या आहे 1 मग 1 0. पुन्हा 9 क्लासला नुसते 9. कळलं एक्सपांडेड फॉर्म किती इझी आहे. कळलं एक्सपांडेड फॉर्म. आता लास्टचे 2 एक्झाम्पल 1 2 3 बघितले आपण 4 आणि 5th. 4 नंबरचं एक्झाम्पल काय आहे 8,88,889. ओके 8च्या पुढं किती डिजिट आहेत तेवढे 0. अगेन 8च्या पुढं किती डिजिट आहेत हे 8च्या पुढं तेवढे. ओके पुन्हा प्लस पुन्हा ह्या 8च्या पुढं किती आहे आणि हे सेम डिजिट असल्यावरती आपण कोणत्या 8च्या पुढचे मोजून लिहिले ते जम्बलिंग करायचं नाही बरं का. त्याच्यासाठी त्यांनी सेम दिले आपल्याला. 8च्या पुढं किती हे 5 डिजिट. पुन्हा हा 8च्या पुढं किती हे 4 डिजिट. पुन्हा हा 8 हे 8च्या पुढं किती 3 डिजिट. पुन्हा आता काय हा 8 ह्या 8च्या पुढं किती हे 2 डिजिट. पुन्हा हा 8च्या पुढं किती 1 डिजिट आणि पुन्हा लास्टला नुसतं 9. हा झाला एक्सपांडेड फॉर्म. लास्ट एक्झाम्पल 5 नंबरचं 92,32,992. 9च्या पुढं किती आहे संख्या मोजायच्या तेवढे 0. किती होते 1 2 3 4 5 6 6 0. पुन्हा 2च्या पुढं किती आहेत तेवढे 0 लिहायचे. पुन्हा 3 मध्ये अधिकचं चिन्ह पुन्हा 3च्या पुढं किती संख्या आहे 4 मग 4 0. पुन्हा 2च्या पुढं किती आहेत 2च्या पुढे किती संख्या आहेत 3 तेवढे 0. अधिक हे 9च्या पुढे किती संख्या आहेत 2 मग 2 0. पुन्हा हे दुसरे 9च्या पुढे किती संख्या आहे 1 मग 1 0 आणि शेवटचे तशी 2. कळलं एक्सपांडेड फॉर्म किती सोपं आहे ते. आता पाहू क्वेश्चन नंबर 3. एक्सपांडेड फॉर्म कसं लिहायचं कळालं. प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची कळालं. आता नंबर पाहू क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 काय आहे राईट द प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट इन द फॉलोविंग नंबर्स. काय करायचं आहे खाली जे आपल्याला नंबर्स दिलेले त्याचं काय करायचं आहे प्लेस नेम त्याचं स्थान आणि त्याची किंमत किती हे आपल्याला लिहायचं आहे. तर हे मी सुरुवातीला ह्या व्हिडिओच्या अगोदर जे तुम्हाला एक्सप्लेनेशन केलं होतं ना कसं काढायचं प्लेस व्हॅल्यू प्लेस तसं आपण कॉलम करून हे सोडवायचं आहे. एकदम सोपं आहे. सुरुवातीला डिजिट नंतर खाली प्लेस आणि खाली
प्लेस व्हॅल्यू. ओके, तर डिजिट किती आहे तिथं ते लिहून घ्यायचे 35705 आणि प्लेस कशा लिहायच्यात, कुठून लिहिता यायचं सांगितलं मी तुम्हाला शेवटपासून. युनिट नंतर काय असतं टेन्स, नंतर काय असतं 100, नंतर काय असतं इथं 10 युनिट टेन्स 100, इथं काय असतं 1000 आणि इथं काय असतं 10,000. कळलं. डिजिट 35705 प्लेस तुम्हाला जर सुरुवातीपासून लिहायचं कळलं तर अतिशय उत्तम आहे. इथं किती आहेत कोणते 35,000 आहेत. मग इथं काय सुरुवातीला किती आहे ना 10,000 1000 100 10 युनिट. पण याची एकदम सोपी टेक्निक्स इथनं लास्टपासून लिहिता यायचे. युनिट टेन्स 100 1000 आणि 10,000 असं चुकणार नाही अजिबात. ओके, आणि काय करायचं खाली लिहायच्यात प्लेस व्हॅल्यू. इथं लिहायचं याची प्लेस व्हॅल्यू किती 3च्या पुढं किती संख्या आहे तेवढे शून्य लिहायचे. किती होत्या 4 शून्य आणि जिथं पहिला कॉमा होता तिथं कॉमा 1000. आता इथं 5च्या पुढं किती आहेत तेवढे शून्य. 7च्या पुढं किती संख्या आहेत तेवढे शून्य. आता इथं किती 0च्या पुढं किती जितके संख्या आहेत तितके शून्य का नाही, शून्य असल्यावर शून्यच फक्त. आणि हे 5च्या पुढं काहीच नाही म्हणून नुसते 5. कळलं. जर प्रत्येक डिजिटची आपल्याला काय विचारलं इथे प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट. मग अशा वेळेस काय करायचं असा तक्ता असा रकाना काढून हे एक्झाम्पल सोडवायचे. याला नंतर तुम्ही असं स्केलने इथं रेषा पण मारू शकता व्यवस्थित दिसायला. ओके, हा एक कॉलम असा रो असं व्यवस्थित एक्झाम्पल सोडवायचे. डिजिट प्लेस व्हॅल्यू 35705 डिजिट लिहायचे, नंतर त्यांचं प्लेस लिहिता यायचे. युनिट टेन्स 100 1000 10,000 आणि मग नंतर जिथपर्यंत संख्या येईल तिथपर्यंतच आपण प्लेस येणार ना. आणि त्यानुसार नंतर काय प्लेस व्हॅल्यू 3ची किती येणार 3च्या पुढं किती संख्या आहे तेवढे शून्य. 5ची किती 5च्या पुढं किती संख्या आहे तेवढे शून्य. कळालं. पण म्हणजे खूप हळू शिकवत आहे पण एकदम सगळ्यांना समजून असं शिकवत आहे. त्यामुळं व्हिडिओ थोडा लेंदी होईल तरी पण तुम्ही पूर्ण पहा. एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या म्हणजे जो प्रॉब्लेम सेट असेल ना त्यावरचा जो व्हिडिओ असेल त्या सगळं क्लिअरच होईल. म्हणजे काही डाऊट्स राहणार नाहीत असे आपले व्हिडिओ असणार आहेत. नेक्स्ट दुसरा क्वेश्चन काय 7,82,899. तसंच पहिले लिहायचं डिजिट, नंतर प्लेस, नंतर प्लेस व्हॅल्यू. ओके, आता डिजिट किती आहे तिथं 7,82,899. प्लेसला उचलायच्यात. इथपासून तुमच्या लक्षात येईल का आता इथं किती आहेत 5 संख्या आहेत म्हणजे इथं आपल्याला लॅक्सपासून सुरुवात करावं लागणार. लाख 10 लाख असं येईल का टेन्स लॅक्स, नंतर लॅक्स 10,000 1000 800 इथं 100 इथं टेन्स आणि इथं युनिट. असं अवघड जात असेल तर इकडून लिहिता यायचे युनिट टेन्स इथं 100 इथं 1000 इथं 10,000 आणि इथं लॅक्स. नाहीतर हे तुम्ही किती संख्या किती अंकी संख्या याच्यावरून पण लिहू शकता. 1 2 3 4 5 6 असेल तर कुठनं लाखापासून सुरुवात करायची, 7 असेल तर 10 लॅक्सपासून सुरुवात करायची असं. आणि आता काय लिहायचं प्लेस व्हॅल्यू. प्लेस तर आपल्याला लिहून झालं हे आपलं पाठच असतं युनिट टेन्स 100 1000 10,000 लॅक्स. आता इथं फक्त काय करायचं आहे प्लेस व्हॅल्यू 7 ॲज इट इज. 7च्या पुढं किती डिजिट आहेत तेवढे 0. किती आहेत 5 आहेत. 7च्या पुढं किती अंकसंख्या आहेत 5 आहेत मग तेवढे शून्य लिहायचे आहेत. कॉमा ह्या संख्येत जिथे आहेत तिथं देऊन टाकायचं आहे. पुन्हा 8च्या पुढं किती आहेत 8च्या पुढं किती आहेत 4 मग किती 4 शून्य. प्रत्येक पुढच्या घरात 1 शून्य कमी होत जातो.
आता 2, 2च्या पुढे किती आहेत 3, मग 3 शून्य. पुन्हा 8, 8च्या पुढं किती संख्या आहे 2, मग 2 शून्य फक्त 2 0. पुन्हा 9, 9च्या पुढं किती आहे एकच संख्या 1 शून्य आणि मग लास्टला नुसते 9. कळलं का? किती सोपं आहे ते. फक्त काय पाहिजे आपल्याला प्लेस नेम माहिती पाहिजे. आणि हे आपल्याला रीडिंगसाठी पण प्लेस नेम माहिती असणं गरजेचंच आहे. हे आपण सुरुवातीच्या व्हिडिओ म्हणजे सुरुवातीला जे व्हिडिओ टाकलेत ना हे चॅप्टरवरले त्यात आपण एकदम बेसिकपासून शिकवलेलं आहे. हे आलं तर हे चॅप्टर एकदम सोपं आहे. डिजिट प्लेस प्लेस व्हॅल्यू. सेकंड एक्झाम्पल कळालं. आता थर्ड पाहू. थर्ड नंबरचा क्वेश्चन काय 82,74,508. एकदम सोपं आहे. काय संख्या असन वाचू नाही वाचू. सुरुवात कशाने करायची. इथे लिहायचे डिजिट, खाली लिहायचे प्लेस, त्याच्या खाली लिहायचे प्लेस व्हॅल्यू. ओके, डिजिट लिहून घ्यायचे 82,74,508 लिहित द्यायचे. काय युनिट, नंतर टेन्स, नंतर 100, नंतर इथे किती 1000. हे तर येते ना सगळ्यांना. नंतर इथे किती 10,000. इथे किती लॅक्स आणि इथे किती 10 लॅक्स. हे आलं का तुम्हाला रीडिंग पण येणार किती पण अंकी संख्या असली तरी पण. आणि प्लेस व्हॅल्यू तर एकदम इझीच लिहायला. 10 लॅक्स. 8च्या पुढं 10 लॅक्सवरून पण आपण 0 लिहू शकतो. 10 लॅक्स म्हणजे किती येणार. पुन्हा पुढं 6 शून्य. 1 2 3. एक मिनिट हा. पहिल्या लेची संख्या 8. 8च्या पुढं किती संख्या आहे तेवढे 0. 1 2 3 4 5 6. आता लॅक्सला पण मला हे ना बारीक अक्षरात लिहावं लागेल. इथं जागा पुरणार नाही. आधीच कॉलम करावं लागते. ओके, 10 लॅक्स. 8च्या पुढे किती जेवढ्या संख्या तेवढे 0 आणि कॉमा पण जिथं पहिला आहे तिथं. 8च्या पुढे किती एक संख्या आहे पुन्हा 1 0, पुन्हा एक संख्या आहे आणि कॉमा आहे. मग 1 0 कॉमा, पुन्हा 2 अंक आहे 2 अंक कॉमा, पुन्हा 3 0. ओके, आता 2च्या पुढे किती संख्या आहे तेवढे 0. 2च्या पुढे किती आहेत 5. 2 लाख. लाखावर 5 शून्य असतात. अशी त्याची प्लेस व्हॅल्यू होती. 7च्या पुढे किती आहेत 4 संख्या आहेत. मग किती 4 शून्य. आता 4च्या पुढे किती आहेत 3 संख्या आहेत. मग 3 शून्य. 5च्या पुढे किती संख्या आहे 2, मग 2 शून्य. 0च्या पुढे किती संख्या आहे 1, मग 1 शून्य द्यायचा का नाही. 0 असेल तर नुसतं 0 आणि शेवटचा अंक जसा तसा 8. कळलं. असं व्यवस्थित सुटसुटीत असे कॉलम करून लिहायचे. कळला क्वेश्चन नंबर 3. आता पाहू ह्या एक्सरसाइजमधला ह्या प्रॉब्लेम सेटमधला लास्टवाला क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिव्हन. राईट द नंबर. आपल्याला काय खालील संख्यांचं काय केलेलं आहे एक्सपांडेड फॉर्म लिहिलेलं आहे. त्याच्यावरून आपण संख्या लिहायची. काय दिलं एक्सपांडेड फॉर्म. इथे किती आहे 60,000 प्लस 4,000 प्लस 600 प्लस 70 प्लस 9. आधी काय करायचं माहिती आहे का. ह्या एक्झाम्पलमध्ये चुकू नाही म्हणून, चुकणार तर नाहीच पण 5 चालायचे. प्रत्येक ठिकाणी 1 1 शून्य बरोबर कमी होत गेलाय काय पाहिजे. इथे किती होते 4, पुन्हा झाले 3, पुन्हा झाले 2, पुन्हा झालं 1 आणि पुन्हा काहीच नाही. मग असं जर असेल ना तर एकदम सोपं आहे. काय करायचं 6 लिहायचे, पुन्हा पुढची संख्या लिहायची 4, पुन्हा लिहायची 6, पुन्हा लिहायची 7 आणि पुन्हा लिहायची 9. झालं. कॉमा किती कुठे आहे इथे आहे. फक्त इथं कॉमा देऊ मोकळं व्हायचं. झाला एक्सपांडेड फॉर्म. किती इझी आहे पण आधी पाहिजे 0 बरोबर 1 ने कमी होत गेलाय का. कारण आपल्याला माहिती आहे एक्सपांडेड फॉर्ममध्ये जर त्या प्लेसची व्हॅल्यू जर 0 असेल तर काय लिहितात 0 आणि त्याचाच पुन्हा त्याला रूप लिहितात आणि ते 0 डायरेक्ट कट करून लिहितात. मग त्यावेळेस आपला
चुकू शकते संख्या, म्हणून काय करायचे 0 बरोबर कमी कमी होत गेला काय पाहायचंय. इथे किती आहेत 5 शून्य, पुन्हा किती आहेत इथं कॉमा दिला, इथे प्लस असेल आहेच म्हणजे 5, इथे किती झाले 4, पुन्हा 3, पुन्हा 2, पुन्हा 1 कमी होत गेलेत. अशा ठिकाणी विचार करायची गरज नाही. हे लिहायचे 9, हे लिहायचे 2, हे लिहायचे 7, हे लिहायचे 8 आणि हे लिहायचे 5. कॉमा कुठं पहिल्या संख्येत पैसा कुठं दिलेला आहे आणि तिथे देऊन टाकायचा. थांबा 1 मिनिट. 0 इथं 4 होते, इथे 3, इथे 2 आणि इथे 1. आता मी तुम्हाला सांगितलं 0 1 1 कमी होतो का, हे पानं का गरजेचं आहे ते ध्यान द्या. आता इथं लक्ष द्या. इथे किती होते 5, 1 2 3 4 5, इथे किती होते 1 2 3 4, इथे होते 4, इथे किती आहेत 3, इथे किती आहेत 2. मग इथे किती ह्या संख्येच्या पुढे किती पाहिजे 1 0 आणि पुन्हा नुसता सिंगल डिजिट पाहिजे, असं आहे का नाही. मग असं जर आहे इथं किती आहेत 800 आहेत, 800च्या पुढं काही पाहिजे होतं, इथं समथिंग 2 झिरोवाला अंक पाहिजे होता. म्हणजे 2 झिरोवाला नाही, एक संख्या आणि त्याच्या पुढे 1 0 पाहिजे होता. हे काही पण असं संख्या पण 1 0 आणि मग हा सिंगल डिजिट पाहिजे होता. हे आलं का तुमच्या लक्षात. हे 0 मोजत जायचे. इथं 2 शून्य आहेत, याच्या पुढं किती पाहिजे 1 0 आणि त्याच्या पुढं संख्या पाहिजे. तर तसं आहे का नाही. मग काय करायचं आहे, हे 9 जसे तसे, पुन्हा 2, पुन्हा हे 7, पुन्हा हे 8 आणि 8च्या पुढे किती आपल्याला अजून 1 0 पाहिजे होतं. मग इथं किती असणार आहे 0 असणार आहे. इथं 10ची प्लेस किती असणार आहे 0 असणार आहे. मग इथं 0 आणि मग हे पुन्हा 5 आणि कॉमा इथे याच्यासारखा. ओके कळलं. कारण आपल्याला काय माहिती आहे इथे एक्सपांडेड फॉर्ममध्ये याचं कसं लिहिलं असणार आहे त्यांनी, अगोदर +0 आणि +5 आणि पुन्हा एक स्टेप वाढवून कसं केलं असेल, हा 0 डायरेक्ट कट केला असेल. मग अशा वेळेस काय होईल आपलं आन्सर चुकू शकतं. त्यामुळे काय करायचं हे 0 मोजत जाण्याची स्टेप पहिली करून घ्यायची. बरोबर 1 1 ने 0 लास्ट डिजिटपर्यंत कमी होत गेला पाहिजे. इथं 2 0 आहेत, इथं किती पुन्हा 1 0 पाहिजे आणि त्यानंतर डिजिट पाहिजे. तसं आहे का नाही. मग ते कोणत्या ठिकाणी तसं नाही आहे. इथं पुढे किती पाहिजे होता 1 0 वाला डिजिट पाहिजे होता. 1 0 कुठं असतं टेन्सच्या कुठं असतं टेन्सच्या जागेवर असतं. बरोबर टेन्स म्हणजे किती 10 1 0 वाली जागा असते ती. मग ती काय लिहिणार आपण, ती प्लेस किती लिहिणार 0 आणि मग पुढचा डिजिट 5. कळलं हे. इथं चुकायचं नाही. 0 1 1 ने कमी होत जातोय का हे पाहायचं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुढचा क्वेश्चन पाहू. म्हणजे यातच अजून 3 क्वेश्चन आहेत सब क्वेश्चन. आता 3rd नंबरचा क्वेश्चन काय आहे. इथं काय आहे वाचत बसायची सुद्धा गरज नाही, फक्त काय पाच चालायचे 0 कमी कमी होत गेला का 1 1 ने. बरोबर इथं किती आहेत 6 0 आहेत, 6 0 आहेत, 6 0, देन 5 0, देन 4 0, देन 3 0, देन 2 0, देन 1 0 आणि देन नुसता सिंगल डिजिट. अशा वेळेस काहीच पाहण्याची गरज नाही, सुरुवातीचा अंक लिहित चालायचे 2 3 6 9 5 1 7. पहिली संख्या बघायची, त्यात कसं कॉमा दिलेला आहे 2 संख्या झाल्यावर 23, पुन्हा 69 517 आणि ज्यांना रिडिंग येते ते तर कॉमा देऊ शकतात 23,69,570. कळलं किती इझी आहे. एक्सपांडेड फॉर्मवरनं नंबर लिहायचं, पण फक्त 0 1 1 ने कमी होत गेलेला पाहिजे आणि जिथं मिसिंग असेल ती प्लेस आठवायची आणि त्या जागेवर लिहायचे 0. 4th नंबर एक्झाम्पल. 4 नंबरचा क्वेश्चन काय आहे, काही कसं आहे ना, किती आहे 7 पुढं 5 शून्य म्हणल्यावर 7,80,000 18,000 आणि हे काय 1 मिनिट क्वेश्चन पाहते मी. बरोबर आहे क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन रीड करायची गरज नाही आहे म्हणून मी तसं म्हणलं काही कसं आहे ना. काय करायचं आहे 0 फक्त डिसेंडिंग म्हणजे 1 1 कमी होत गेला का पाहायचं आहे. इथं किती आहेत 1 2 3 4 5, इथं किती आहे 4, पुन्हा इथं 3, पुन्हा इथं 2 आणि त्याच्या पुढं काय पाहिजे होता अजून इथं 1 ने कमी होत गेला पाहिजे होता. म्हणजे किती अशी संख्या काहीतरी पाहिजे होती. बरोबर का. आणि पुन्हा नुसता 1 डिजिट अशी संख्या पाहिजे होती. 1 1 ने कमी होत गेलं पाहिजे. आता हे लास्टला इथं 2 संख्या म्हणजे कमी होत गेलेलं नाही ते. इथं किती 2 शून्य, पुन्हा किती 1 शून्यवाली संख्या पाहिजे होती आणि त्याच्यानंतर सिंगल डिजिट पाहिजे होतं. तसं आहे का नाही. पण काय टेन्शन घ्यायचं नाही. किती दिले ते आपल्याला लिहून घ्यायचे. किती आहेत 7 8, सगळ्या याचा पहिला अंक लिहून घ्यायचा आहे 7 8 4 5, 7 8 4 5 लिहिलं का. इथे पुन्हा इथे किती पाहिजे होतं पुढं
इथं डबल 0 पाहिजे होतं आणि इथं 0 पाहिजे होतं. मग इथं आपण काय करणार, इथं 10च्या जागेवरचं 0 आणि पुन्हा युनिटच्या जागेवरलं 0 अशी होणार आपली संख्या तयार. कॉमा कसं द्यायचं ते पण सांगितलं. पहिली संख्या पहिली पाहिजे त्यानुसार. मग काय झालं आपलं 7,84,500. ओके, कळलं? नाहीतर तुम्ही काय करताना अशा क्वेश्चनमध्ये हे 5 पर्यंतच लिहून घेणार, 7, 8, 4, 5. तिथून पुढे विचार करणार का नाही, पण विचार करत जायचंय. काय 0, 1, 1 ने लास्टपर्यंत कमी होत गेला पाहिजे 0. तसं दिसतंय का नाही. मग काय करायचंय, पुढच्या 2 याला 0 लिहायचे किंवा इथनं पण तुम्ही डायरेक्ट उचलून लिहू शकता. 5च्या पुढं 2 0. ओके, आता लास्टवाला क्वेश्चन 5 नंबर. आता 5 नंबरचा क्वेश्चन. इथं किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. इथं किती आहेत, 6 0 आहेत. इथं पुन्हा किती पाहिजेत, 5 0 पाहिजे. 6 नंतर 5 पाहिजेत. इथं किती आहेत, 4 0 आहेत. म्हणजे इथला मधला एक डिजिट काय आहे, 0 असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा किती आहेत, 4 नंतर 3 आहेत. 3 नंतर 2 आहेत. 2 नंतर अजून किती पाहिजे, 2 नंतर 1 0 वाली संख्या पाहिजे. ती पण इथं, तिचा पण इथं गॅप आहे आणि इथं पण गॅप आहे. वाटलंच तर ते लक्षात येण्यासाठी इथं प्लसच्या खाली अंडरलाईन करा. आणि पुन्हा इथं एक 0 वाली संख्या पाहिजे. पुन्हा सिंगल डिजिट पाहिजे. कसं पाहिजे, इथं किती होते, 6 0, मग 5 पाहिजेत. तर इथं आहे का नाही. मग इथं काय करायचं आहे, डॉट द्यायचं आहे प्लसच्या मध्ये. आपल्याला म्हणजे संख्या लिहिताना लक्षात येईल, इथं एक 0 द्यायचं आहे. पुन्हा 4च्या नंतर 3 0 आहेत. पुन्हा 2 आहेत. पुन्हा एक 0 वाली संख्या पाहिजे. आहे का, एक 0 वाली नाही. आणि त्याच्यानंतर युनिट पाहिजे, म्हणजे नुसती सिंगल डिजिटवाली संख्या पाहिजे. तसं आहे का, नाही. मग इथं पण आपण एक अंडरलाईन करून ठेवलं एक 0 साठी. मग काय करायचं, 8 8. इथं किती होते, 6 0. इथं किती आहेत, 4. मग 5 0 वाली संख्या काय असणार आहे, मध्ये 0 असणार आहे. त्याच्यामुळे तिथं इथला एक 0 कमी झालेला आहे, ती संख्या नाही आहे. इथे किती 4 0 वाली आहे आणि इथे किती आहे, 6 0 वाली. मधली 5 0 वाली संख्या किती असणार आहे, मग 0 0. 8 0. पुन्हा लिहायचं हे 5. 5च्या पुढं 1 कमी होत गेलं आहे का, तिथं काही टेन्शन नाही. पुन्हा 5 1 6. आता 6च्या पुढं किती आहे, 2 0 आहेत. मग इथं एक संख्या पाहिजे होती, त्याच्या पुढे एक 0 पाहिजे होता, ती नाही. मग तिथं काय असणार आहे, 0. आपण इथं अंडरलाईन करून ठेवली, जिथं 0 लिहायचं आहे तिथं. आणि पुन्हा हे 9 सुरुवातीची संख्या. कळलं, कॉमा असा द्यायचा आहे. इथं जसं आहे असं आली आपले बरोबर 18,51,609. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला जर चेक करायचं असलं आन्सर, तर हे पहिलं जे आहे ना, इथं किती 0 आहेत, किती आहेत, 5. तर आपली संख्या तयार करताना तेवढ्या अंकाची संख्या तयार झाली पाहिजे, बरोबर का. नाहीतर ह्या 4th एक्झाम्पलमध्ये पहा तुम्ही किती आहेत, 7 8 4 5. तुम्ही काय करताना फक्त 7 8 4 5 लिहून मोकळे होताना. पुढे विचार करताना का इथं एक 0 पाहिजे होता, इथं नंतर एक संख्या पाहिजे होती, नाही. मग अशा वेळेस चुकून. मग तसं कसं चेक करायचे, ही 1 नंबरची संख्या पाहिजे, ती किती अंक आहे, तितक्याच अंकी आपली संख्या तयार झाली पाहिजे. कळलं. मग कुठला 0 मिसिंग हे कसं लक्षात आणायचं आहे, कळलं का. काय करायचं आहे, 0 मोजत जायचे आणि जिथं 0 मिसिंग असेल ना, तिथली संख्या काय करायचे, तो डिजिट काय समजायचं, तिथली प्लेस 0ची प्लेस हे समजायची. तिथली प्लेस व्हॅल्यू काय लिहायची, 0 लिहायची. अंडरस्टँड. ओके, तर आपला झाला असा प्रॉब्लेम सेट 5 पाहून. जर काही कळलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.